I am coming, please go side. I am original black and white. No left, no right. Only Ambedkar right. तुम्ही सगळे हवेत गेलाय. तुम्हाला जाग्यावर आणण्याचं काम मला करायचं. तुम्ही सगळ्यांनी आंबेडकर नावाचा इव्हेंट करायला सुरुवात केली. हा पुरस्कार मला दिलाय त्याबद्दल आभार मानताना मी एवढंच म्हणेन की आभार घेऊन मी जाणार आहे, पण मला त्या पुरस्कारासोबत आणखीन एक गोष्ट पाहिजे. मी या चळवळीचा हुंदका घेऊन आलोय माझ्या काळजात, आणि या चळवळीतला हरवलेला पॅन्थर पाहिजे मला. मला ही डांगडिंग करणारी गाबडी नको आहेत. मला माझा ढसाळ पाहिजे, माझा करडक पाहिजे, माझा पॅन्थर पाहिजे. डांगडिंग करून नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्या पोरांना होता येतं त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं. मगाशी साजन दादांनी खांद्यावरचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला आम्हाला दाखवला, पण खांद्यावरच्या प्रकाशाला सत्तेत बसवण्यासाठी तुम्हाला मुठी आवळाव्या लागतील. सगळ्यांचं मन भरून बोलून झाल्यावर थोडक्यात आवरा म्हणायची वेळ येते तेव्हा मला उभं करते. आणि सगळ्यात आधी मी आलोय. पहिल्यांदा गाडी माझ्या आत गेल्या म्हणजे तुम्ही सगळी गेल्यावर मला जायला लागली. माफ करा, मी पण खरं बोलतो, आणि त्याला हल्ली लोक मारतात. येते थांबाय जा. खरं बोलल्यामुळं मारते. मगाशी जातीचा विषय वगैरे आला साहेब, मी आठवड्याला जात बदलते. वर्षातनं 4 वेळा धर्म असतो. हल्ली चौकात गेलं तरी भीती वाटते. कोण म्हणते मी हिंदू, कोण मुसलमान. पहिली 2च होती तेव्हा बरं होतं. आता त्यात अजून उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी चांबार, मी ढोल, मी हाव, मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ह्या, मी त्या, आणि एक मधीचा आवाज मोठा येते, मी मांग म्हणते. मग सगळे शांत झाली की मी मध्ये जातोय, मी म्हणतोय मी भारतीय. लगेच मला मारते. ते म्हणते ही नवीन काय आलं भारतीय. तर मी म्हणतोय कडूनो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग ते अजून मारते. आता कडूनो ही काही शिवी नाही. हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. कुठं आहे ते बच्चू कुठं गेलं. अरे आमची पण एक भाषा, साहित्य, कविता काय आहे की नाही, त्याला स्थान आहे की नाही. साने, लेले, जोशी, देशपांडे, चाटे, माटे यांच्या आधी वामनदादा अण्णाभाऊ साठेला उभा केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होत नसतं. ही ठणकावून सांगितलं पाहिजे, आणि ती भूमिका माझी. मला मागच्या महिन्यात सुजात दादा केम्ब्रिजला बोलवलं होतं, आणि ह्या वेळेला आम्हाला दोघांना बोलवलं होतं, नवरा बायकोला.
तर महिनाभर तिकडं आम्हाला मस्त एन्जॉय होता. 4 कार्यक्रम, तिकीट आलं होतं, विजा आलता. आम्ही खूप आनंदात होतो. आणि बायको पहिल्यांदाच विमानात बसणार होती. ती रोज संध्याकाळी केम्ब्रिज युट्यूबला टाकायची आणि मला ती दाखवायची, म्हणायची हो या चौकात आईस्क्रीम लय भारी भेटली, मला सगळं लिहून ठेव, आपण गेल्यावर खाऊ. आम्ही खरंच आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं काढायची. कुणाची? अमेरिका, इस्रायल, इराण. आणि त्यांच्या भांडणात आमचा दौरा रद्द. विमान सोडत नाही. आयला म्हणलं म्हणजे जागतिक भांडणात सुद्धा नुकसान माझं, आणि तालुक्यातल्या आरपीआयच्या भांडणात मी नुकसान माझं, सगळीकडे नुकसान माझं. बर भांडणं त्यांची आणि दंगा इकडं. इथं 3 गट बिनकामाचं. ते एक तर म्हणते ती व्हॉट्सअप फेसबुकला, हे आज इराण मारणार, अमेरिका बॉम्ब टाकणार, इस्रायल लय असा आहे, हे बघ आता ट्रम्प असा करणार, ह्या असं होणार, त्या असं येणार. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिनं चूल कधी बघितलीच नाही. ह्याला पण चूल माहित नव्हतं. मग यानं युट्यूबवर चूल टाकली. मग ती लाकडं आणली, मग चूल पेटवायला लागली. मग ती चूल काय पेटना. मग याला युट्यूबवर फुकणी सापडली. त्या वेळीन फुकणी इटली, डोळ्यातनं चूल बघायला. जेव्हा म्हटलं फुकायचं आहे, मग यानं नाकाला लावली, तिनं तोंडान फुकली, धूर गेला सगळा डोळ्यात, आणि तिनं फुकणी फेकून मारली याला. त्याचा गुडघा फुटला. मग लंगडत लंगडत ती सिलेंडर घेऊन चौकात आली. चौकात येऊन बघते तर 4 किलोमीटरची लाईन सिलेंडर घेऊन थांबली. सगळी लंगडतच आली. एप्रिल महिन्याचं ऊन, दिवसभर उन्हात तांबलं, फुटाफुटान पुढे सरत्यास करपून गेलो. संध्याकाळी 6 वाजता त्याचा नंबर आला आणि काउंटरवरची मुलगी म्हटली, DAC नंबर आला असेल तर या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल, त्याच्यानंतर 15 दिवसानं गॅस मिळेल. त्याचं डोळं पांढरं झालं. त्याच्या लक्षात आलं 60 दिवस रोज गुडघा फुटणार. आणि मग असं संध्याकाळचा जरा गारवा आला आणि त्यानं डोळं झाकलं, अंतकरणापासून म्हणाला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. म्हणजे यांना बुद्ध कधी आठवला? चुलीत लाकडं गेलं. अहो, ज्यांनी कधीच बुद्धाचं नाव घेतलं नाही ते सुद्धा बुद्धाचं नाव घेत होते टीव्हीवर. मी ऑन कॅमेरा बोलतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषद घेत होते, तेव्हा म्हणले, जगाला युद्धाची गरज नाही, असं ती म्हणायला. बायकून मला बोलवून घेतलं. म्हणले, हो बाई काय बोलतो. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपला. अरे लक्षात राहू द्या, मी खरं सांगतोय, मी महाराष्ट्र सगळा पिंजून आलो इथं. आज माझा 86वा दिवस आहे. रोज कुठं ना कुठं तरी आहेच. मी गौतम पाटील पेक्षा जास्त बुकिंग.
आणि मराठी साहित्यातला कुठलाच कवी जिथं पोचलेला नाही तिथे बेन पोच, ते सुद्धा विद्रोही म्हणून मिरवून घेतो. मी खरं सांगू, तुम्ही सगळे 20 मार्क असणार नागरिक शास्त्र शिकलेले आहेत. त्यामुळं आपल्याला जगायचा अधिकार. या पावसाळ्यात पूर आला तर मरूयाच. आम्हाला कळलं झाले नेमकं आम्हाला काय पाहिजे आणि पेटत नाही. आम्हाला राग येईना झालाय. माफ करा, जरा मनाला लागलं तर लागू द्या, आणि जर माझा राग आला तर मला मोठ्या मनात माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे? तुम्ही माफच करणार. तुम्हाला दुसरं काय येते? जाती जाती कट्टर झाल्या, धर्म कट्टर झाले, तरी तुम्ही गप्पच आहे. तुमच्या मनातला भारतीयच मारून टाकलाय तर काय करायचं? 4 वर्षापूर्वी याच व्हॉट्सअपला एक मेसेज पडला, गौरव दादा असा भगवा झेंडा, आणि त्यात त्याने लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. ही डोकसं खाजवत म्हटलं ही सकाळ कुठं आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा आपली सकाळ. मग आपला पेटला. तो म्हटलं भाऊ त्यांची झाली. तो म्हटलं करा आपली. निळा झेंडा शोभ भीम सकाळ. सकाळी 11 वाजता शिव सकाळ भीम सकाळ. तिसऱ्याला जाग आली आत्ता. तोंडला यांची झाली आपली करा की. मग पिवळा झेंडा शोभ लहू सकाळ. मी म्हटलं लहू कोण? वर्ण आली आम्ही केली. म्हटलं आम्हाला मराठ्यांची झाली, बौद्धांची झाली, मांगाची झाली, चांभार पेटले. त्यांना रोहिदास सकाळ काढायचे, पण त्यांचा रंगच फिक्स होत म्हणून ते शांत. आणि आमचा धनगर बांधव डायरेक्ट शुभ आईला दुपार काढ. हे घ्या आमच्या. हे का घडायला लागलं माहितीये? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत त्यांच्या विचारांजवळ येणार नाही तोपर्यंत या देशात आमच्या मोबाईलवर मेसेज येणार नाही, गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून. त्या गुड मॉर्निंग ऑल इंडियन्सची वाट बघत मी लिहितोय, मी बोलतोय, आणि खरं बोलल्यामुळे मारते. मी मार खाऊनच काळा पडले. मी आधी गोराच होतो. पण आज जरा मी उजळलोय. खरं सांगतो, गोड गाणाऱ्या गळ्यासोबत सुंदरपणानं अभिनय करणाऱ्या अभिनेत्यासोबत, झाड लावणाऱ्या माणसासोबत, खरा चित्रपट दाखवणाऱ्या दिग्दर्शकासोबत, साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत, या जगातल्या पवित्र हातातून पहिल्यांदा कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रासोबत, अंगणवाडीत मनापासून शाळा शिकवणाऱ्या खऱ्या शिक्षिकेसोबत, समाजसेवेत वाहून देऊन काम करणाऱ्यांसोबत, आणि व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही मागं पडू नये म्हणून धडपडणाऱ्या या अवलियासोबत, माझ्यासारख्या कवठेमंकाळच्या दुष्काळी मातीतल्या काळ्या ढेकळाचा सन्मान तुम्ही केला.
त्याबद्दल सन्मान कोणाच्या हस्ते आहे हे लय महत्वाचं आहे. तो आम्हाला मिळतोय पण देणारा हात स्वच्छ आहे, निखळ आहे. सुजात दादांचा फोन आल्यापासून आला त्या दिवशी, सुजात दादाचा फोन आला त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नव्हती. मी बायकोला सारखं उठवायचं, मला उठ की. ते म्हणायचे काय झाले? म्हटलं दादाच फोन आला. ते म्हणली सांगितली की एकदा. अगं म्हटलं ती रगात कुठला आहे बघ ना, म्हटलं झोप लागल कशी. म्हणून ही लय महत्वाचं आहे. आणि जरा कडून तुम्हाला स्वप्न जरा मोठी पडू देते. सत्तेत जायच काहीतरी बघा, त्यासाठी मोठी आवडा. सुजात दादा, मला तर कधी कधी वाटतं की टीव्हीला पेपरात येऊ दिन बातमी, 80,000 कोटींचा घोटाळा, कांबळे गायकवाड अटक. आम्हाला आनंद होईल. एवढं मोठं वार आहे. नाही, यांचा जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 त्यांचा वाटा. असं बोललो मला. म्हणून एक लक्षात ठेवा, मनगटा शिवाजी घट. आता शिवाजी म्हटल्यावर परत त्रास. छत्रपती मला यांना इतिहासच माहित नाही. इतिहास मला माहित आहे खरा. आपली मावळी लई डेंजर होती. या अफजल खान आलता ना, तेव्हा मावळी डोंगरात जाऊन चिडवायचे, ए शिवाजी आला, शिवाजी आला. मग ती अफजल खानचं सैन्य असं येडेगत करायचं, पिसाळायचं आणि ती चिडायची. आता जी शिवाजी म्हटली चिडत्यात ना, ती लिंक तिकडे. आता आमच्या चळवळी इकडे बाबासाहेबाला कुठला गायक, ए भीमा, वय साजंदा, बा भीमा, माझा आंबेडकर, तुझा आंबेडकर, सगळे अरे तुरेच बोलते. पण आमच्या जातीनं कधीच कुणावर हल्ला केला नाही, कधीच कुणावर टीका केली नाही. महापुरुषांना एकेरी बोललं तर अपमान होत नसतो, त्यापेक्षा तो जास्त जवळचा होत असतो. एवढं शहाणपण आमच्या जातीला आलेला आहे. आणि त्याचा पुरावा सांगू, आज आमची कॉलर टाईट आहे. का माहिती आहे? आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीत आहे, त्याचं कॉलर टाईट आहे आमची, कारण आमच्या बायका सेफ आहेत. त्या खरंच्या दारात नाही गेल्या. ज्यांनी ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं बोट सोडलं त्यांचं बोट खरातनं तोडलं. ही बोट गौरव दादांनी मी लावली देत काय तर काय. पण आमचा गौरव दादा तिकडं जा, कारण गौरव दादाच घर बघितलं नाही, मग खात्री आहे आम्हाला तिकडं जा. हाय का आम्हाला टेन्शन? आज बाकीची सगळी टेन्शन. कधी आमचा व्हिडिओ येते काय व्हिडिओ, आम्ही निवांत आहे. खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची आणि क्रांतीची भाकरी जोरदारपणाने भाजून थापून आयुष्य जोमात जगता येतं. हा
शहाणपणाचा सांगावा बाबासाहेबांना आम्हाला दिलेला आहे. आम्हाला आरक्षण घेऊन असं होते, ते आरक्षण घेऊन तसं होते म्हणून चिडवणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. ठीक आहे बाबा, तू 95% पाडून तहसीलदार कलेक्टर झाला असतील, 95% मार्क मिळवून सुद्धा तू ओसनो जल प्यायला गेलास. म्हणजे तू फक्त कलेक्टर झालास, शहाणा माणूस नाही झालास. आमची शहाणी झाली, कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं हे कळायला लागलं. म्हणजे बाबासाहेबांना आम्हाला नुसतं आरक्षण नाही दिलं, तर शहाणपणाचा धम्म आणि बुद्धही दिल्या. आणि सुजादादा, आज जे कोण म्हणतात ना आम्हाला ही आरक्षण द्या, ते आरक्षण द्या, मी खरं सांगू 100% घ्या. आम्ही सगळं सोडतो बरं का, रागू नका, माझ्या पुढचं आहे का, आम्ही सगळं देतो. 100% जरी आरक्षण एकाचा जातीला दिलं आणि ती जर भंडारा गुलाल लावून नारळच फोडत बसली, झाट काय आहे प्रगती. आरक्षणान मोठं होत नाही बाबा, त्याला अभ्यास बी करावा लागतो. नाहीतर रात्री 1:30 वाजता ती फोनवर आमदार शिवाय देते, 8 मिनिटात 36 शिवाय त्याच्या. 400चा स्ट्राईक रेट आहे. त्याला प्रकाशक आणि लेखक मधला फरक बी कळत नाही. आता ती व्हिडिओ बघितल्यावर चिडते माझ्या, तू कर मला फोन, तुला धाव. काय चाललंय? तुम्ही जाग पाहिजे. आमची गाणं ऐकते ती, जाग असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, आई झोपून ऐकते. अरे 4 वर्षापूर्वी या देशात संविधानाला आग लावली होती, संविधान पेटवलं कडून. का एवढं धाडस का? चेक केलं, जागे आहेत का झोपल्यात? लक्षात आलं झोपल्यात. आणि मीडियावर बातमी येते, एका माथे फिरूनच संविधानाला आग लावली. नंतर इथं राजगृहावर हल्ला, पुस्तकांच्या घरावर हल्ला. ते सोनं आहे. चेक केलं, जागेत का झोपलेत? लक्षात आलं झोपलेत. त्यांची बातमी येते, 2 माथे फिरून हल्ला केला. परभणीत बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना. आणि संसदेत गृहमंत्री म्हणतो, एवढा आंबेडकर काय करता? ही बोलायच धाडस होते यांचं. झोपा काढताय काय? ही बुरटी दुसरी नापास झालेली मीडियावर म्हणतात संविधान काय बाबासाहेबांनी लिहिलं नाही. झोपा काढताय तुम्ही? काय सोशल मीडियावर पक्ष काढणार हो झरळानो. आणि 2 व्हीलरवर जय भीम निळ्या अक्षरात चौकात भेटते, तोंडात माव. त्याला जय भीम नाही केला तर मागणं होते गद्दा. ते अशोक चक्र काढलं त्यानं. त्याला विचार म्हटलं, हे काय अशोक चक्र दाखव. म्हटलं किती कांडे आहेत? मग मोजायला लागला, माहितच नाही. आता अनेकांना माहित नाही, गेल्यावर मोजणार आहेत बार. आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. जाग पाहिजे आणि तो पॅन्थर मला पाहिजे. आणि या सगळ्या पॅन्थरांना ऊर्जा देण्याचं काम महाराष्ट्रात सुजातदादा 100% करतील हा विश्वास आहे. हे आमचं येणार नेतृत्व आहे, ते आमचं येणार स्वाभिमान आहे तुम्ही दादा. आणि आम्ही तुमच्या पाठीशी
पॅन्थर म्हणून. मी तुम्हाला ही सगळी पॅन्थर देत राहीन. मी त्या शाळेच्या बाहेरचा नारे आहे. शाळेत एक मास्तर असतो, त्याला सगळीकडे जायला जमत नाही. तो मग त्या गुरं राखणाऱ्या नाऱ्याला म्हणतो, नाऱ्या गावातली पोरं आणून शाळेत सोड. मग ती नाऱ्याला माहीत असते शिक्षणाची किंमत, मग नाऱ्या सगळी पोरं आणून शाळेत ढकलते. सुजात दादा ती शिक्षक आहेत. आणि मी तो नाऱ्या व्हायला मला आवडेल. मी सगळी ही चळवळ आणून इथं ढकलत जाईल. ती गरज आहे, हे माझं कर्तव्य. एक भूमिका घेऊन लिहित असताना माझ्या लक्षात येतं, आणि मग मोठं व्हा ना, श्रीमंत बी व्हा. म्हणून मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला. मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. ही जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे. ही तुम्हाला कळलं, म्हणून आनंद होईल. जातीयवाद्यांच्या तोंडावर फेकून मारणारी 4 ओळी आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं गरजेचं आहे. मी भारतीय आहे आणि भारतीयाला समानार्थी एकच शब्द असतो, आंबेडकरवादी. आंबेडकरवादी मीन्स भारतीय, भारतीय मीन्स आंबेडकरवादी. आणि त्या भारतीयाची कविता आहे, जो भारतीय आहे आमचा कांबळे. चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जीवनाची ही कथा, व्यथा, वेदना असणारी कविता आहे. ती माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची कविता असल्यामुळं ती ब्रँड आहे. मी फाटका आहे. सन्मान माझा नाही झाला तर चालेल, कवितेचा सन्मान ब्रँड होऊनच करायचा. ब्रँड होऊन कविता ऐकायला येत नसेल तर मरा. तुमचा जगून तरी काय. शेवटी करून 20 मार्काचं नागरिक शास्त्र. परवा मी एका कार्यक्रमात म्हटलं, 5वी ते 10वी 100 मार्काचं नागरिक शास्त्र करा आणि त्यात 80ला पास करा. आणि त्यात जोपर्यंत ती पास होत नाही तोवर त्याला पुढे ढकलायच नाही. 15 वर्ष दाढी मिशा आली तरी त्याला तिथंच ठेवायचं. तर एक विचारवंत संवेदनशील मॅडम उठल्या, त्या म्हणल्या असं करून चालणार नाही. अशानं किती आत्महत्या होते. 2 मार्क कमी पडले तर विद्यार्थी आत्महत्या करतात. अशी किती विद्यार्थी मरतील. मग मी म्हटलं ती जगून तरी काय करायचं. आम्ही जिवंत आहे ना, आम्ही काय केलं. माकडं वाढली की हंडगी सत्ती. मोठी आवळा रे. शहाणपणाचा मेंदू जर आमच्या जवळ असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं पावलं टाकता आली पाहिजेत. त्याच हे सांगणारी कविता आहे आमचा कांबळे. याच्यानंतर मी जाणार आहे. मी लय खुश आहे आज. दादाला टच करायला मिळालं. आम्ही काय बाबासाहेबांना बघू शकलो नाही, पण आम्ही इथं मला घेतलंय बोलून. आणि मी काय फाईल बिल पाठवली नाही बरं का कोणाला. अचानक फोन आलाय. असा फोन येऊन पुरस्कार दिलेला जो असतो ना, तो खरा पुरस्कार असतो. जाऊ दिले, वेळ होते.
मग ही विंगेतली मला तुडवते. कविता आहे आमचा कांबळे. कविता ब्रँड होणं ऐकायची. पटते ना हो माझं? नाही पटून ते काय करणार? की आमचा कांबळे लय हुशार. आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीतला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात. प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. ते ओळखले आपली जात. दुसरं कोण म्हणते? आम्हीच म्हणतो. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात भावकी आली, म्हणली कुलस्वामी कुलदैवत, जागरण गोंधळ वाघ्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळे गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं, बाबासाहेबांच्या चळवळीत हे काय झालं? सगळे गट तट, आरपीआय ABCD दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जाते. झेड संपली की रोमनांग चालू करतो, गट काढ. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. शेवटी कांबळे थकला,
वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. मग त्याचं रील स्टारवर असतं, इंस्टाग्राम, त्याच्यावर ते एक नवीनच जमात आली. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का बघा. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिव्या द्यायची. ती 70% डोळे बारीक करते शिव्या देते. आता असं बोलल्यावर कसं शिव्या देईल? आता अवघड झालं. ते तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीतलं दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेनं वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघड करून ठेवलंय त्याला. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंचे. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, आज जो हा माझा तुम्ही उभं राहून जो सन्मान करायला लागलाय, त्या हे चळवळ पुन्हा उंचीला नेऊन भारत वाचवूया. खरं सांगतो,